ताज़ा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत हिंगोली येथील जलेश्वर तलावातील गाळ काढण्याचे काम मागील 2 महिन्यापासून चालू आहे. या गाळ काढण्याच्या कामाची जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज पाहणी करून समाधान व्यक्त केले. गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत हिंगोली शहरालगत असलेल्या जलेश्वर तलावातील गाळ घेऊन जाणाऱ्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना शासनाकडून कमाल 37,500 रुपये अनुदान देण्यात येत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी गाळ घेऊन जावे असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री पापळकर यांनी केले आहे. यावेळी तहसीलदार नवनाथ वगवाड, मुख्याधिकारी अनंत जवादवार, जलसंधारणचे उप अभियंता प्रफुल्ल खिराडे, नगर अभियंता रत्नाकर आडशिरे, उप अभियंता प्रतीक नाईक, विद्युत अभियंता वसंत पुतळे, प्रशासकीय अधिकारी श्याम माळवटकर, स्वच्छता निरीक्षक बाळू भांगर आदी उपस्थित होते. गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत हिंगोली शहरालगत असलेल्या जलेश्वर तलावातील गाळ काढण्याचे काम सुरू आहे. या गाळ काढणे कामाला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून शेतकरी टिप्पर, ट्रॅक्टर आदी विविध वाहनामधून आपापल्या शेतामध्ये गाळ घेऊन जात आहेत. मागच्या 100 वर्षात या तलावातील गाळ काढलेला नव्हता. त्यामुळे या तलावामध्ये साठलेला गाळ हा अत्यंत सुपीक असा उच्च प्रतीचा असून शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री पापळकर यांनी यावेळी सांगितले. गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या योजनेतून अल्पभूधारक शेतकऱ्यांनी गाळ नेल्यास त्यांना 37,500 अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठी गाळाचे योग्यरित्या मोजमाप झाले पाहिजे असेही त्यांनी सांगितले. हिंगोली शहराचे वैभव असलेल्या जलेश्वर तलावाचे सौंदर्यीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर झाला आहे. सध्या संरक्षक भिंतीचे काम सुरू झाले असून या तलावात येणारे घाण पाणी रोखण्यासाठी नाली बांधकामाचे व पाणी वळविण्याचे काम पावसाळ्यापूर्वी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री पापळकर यांनी नगर परिषदेला दिल्या आहेत. तलावात येणारे अशुद्ध पाणी रोखल्यामुळे जलेश्वर मंदिर व तलावाचे पावित्र्य जपले जाणार आहे. या तलावाला चांगले पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यात येणार आहे. या तलावात बोटिंग, ॲम्पी थिएटर, सेल्फी पॉईंट, ओपन जिम, पार्किंग, फूड प्लाझा आदींची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे व परिसरातील पर्यटनाची सोय होणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री पापळकर यांनी सांगितले. जलेश्वर तलाव सुशोभीकरणाच्या पहिल्या टप्प्यात संरक्षक भिंत, रस्ता, विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. तर दुसऱ्या टप्प्यात बोटिंग, ॲम्पी थिएटर, सेल्फी पॉईंट, ओपन जिम, पार्किंग, फूड प्लाझा, पाणी शुद्धीकरण यंत्र आदी कामे करण्यात येणार आहे. या कामाची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी घेतली. तसेच तलावात छोटे बेट करून सुशोभीकरण करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी सर्व कामे करण्यासाठी आवश्यक निधीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला असल्याची माहिती नगर अभियंता रत्नाकर आडशिरे यांनी दिली. यावेळी जलसंधारण विभागाचे उप अभियंता प्रफुल्ल खिराडे यांनी जलसंधारण विभागाच्या योजनेअंतर्गत आतापर्यंत 2,50,000 घनमीटर इतका गाळ काढण्यात आला आहे. त्यासाठी रात्रंदिवस 18 पोकलेन व JCB चालू असून जवळपास 100 ट्रॅक्टर व हायवाद्वारे हे काम चालू असून जून अखेर 4,50,000 घनमीटर गाळ काढण्याचे नियोजन असल्याचे सांगितले. A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली.